नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर. लपवाछपवीमध्ये आपलं स्वागत आहे. रसेलची सत्यवाणी. मूर्ख आणि अर्धवटांना नादी लावून त्यांना प्रथम आपले अंधभक्त बनवायचं आणि मग ज्ञानवंतांचे गळे आवळायचे ही जगभरच्या फॅसिस्ट हुकुमशहांची सत्तेवर येण्याची आणि ती टिकवण्याची रीत आहे. हे उद्गारे विख्यात तत्त्वज्ञ बेर्ट्रँड रसेल यांचे. हिटलरनं आपल्या जर्मन अनुयायांना प्रथम ज्यूंविषयीच्या द्वेषानं वेडं बनवून आपले भक्त बनवलं. एवढं की त्यातले 60 लाख ज्यू त्यानं या भक्तांच्या हातनं जिवंत जाळले. सत्ता हाती येण्याच्या काळातच त्यानं जर्मनीतल्या ज्ञानी माणसात दहशत उभी करून त्यांना काया वाचा मने पार मुकच नव्हे तर मृतवत करून टाकलं. विली ब्रँड हा नंतरचा समाजवादी जर्मन चॅन्सेलर, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाला, तो आम्हा जर्मनांच्या इतिहासातला तमोयुगाचा काळ होता. जे हिटलरनं केलं तेच इटलीत मुसोलिनीनं केलं. लेनिन, स्टॅलिन आणि माओनंही याचीच पुनरावृत्ती केली. हिटलरनं 2 कोटी जर्मनांची, स्टॅलिन 5 कोटी रशियनांची आणि माओनं 7 कोटी चीनी लोकांची हत्या केली. आपली हुकुमशाही मान्य करत नाही एवढाच या साऱ्यांवर आरोप होता. या संख्येत युद्धात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या समाविष्ट नाही. 20व्या शतकात झालेल्या लहान मोठ्या हुकुमशहांनी आपल्याच स्वदेशी माणसांची जी हत्या केली त्यांची संख्या 16 कोटी 90 लाख एवढी प्रचंड होती. ऑर्थर पॉमर या अमेरिकेच्या विभिन्न देशात काम केलेल्या अभ्यासू राजदूतानं मिळवलेली ही आकडेवारी आहे. तिचा उच्चार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इंग्लंडच्या संसदेसमोर केलेल्या आपल्या ॲक्सिस ऑफ एव्हिल या भाषणात केला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली आणि जपान या युद्धखोर देशांना ॲक्सिस पॉवरर्स म्हटलं जायचं, तर त्यांना तोंड देणाऱ्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या लोकशाही देशांना दोस्त राष्ट्र म्हटलं जायचं. त्याच तालावर रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांचा उल्लेख ॲक्सिस ऑफ एव्हिल असा बुश यांनी केला. रसेल यांनी केलेली फॅसिस्टांची व्याख्या आणि त्यांच्या दहशतीची परिणती आपल्या देशाला आणि इथल्या जनतेला बरंच काही शिकवणारी आहे. प्रथम मुसलमान, ख्रिश्चन आणि हिंदूखेरीज अन्य धर्मीयांविषयीचा द्वेष उभा करायचा, त्यासाठी इतिहास आणि धर्मातली खरी खोटी वचनं वापरायची. आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व तो विश्वगुरू असल्याचं खोटंच सांगून वाढवायचं आणि हिंदूंच्या मनात परधर्मीयांविषयी धगधगता द्वेष उभा करून तो निवडणुकीत वापरायचा आणि पुढं घटनेतनं त्यांचे अधिकार आणि त्यांनाही कायमचं वगळण्याचा हा एक देश एकधर्मी बनवण्याचा इरादा समोर ठेवायचा. त्यासाठी साऱ्यांना वेड्यासारखं झुलवत ठेवायचं आणि उद्योगपतींना हाताशी धरून सत्ता, संपत्ती आणि आपलं मोठेपण वाढवत न्यायचं. हा उद्योग आपलेही राज्यकर्ते आज करतच आहेत. मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यानंतर मग दलित, बौद्ध आणि पुढं सारेच अल्पसंख्य अशी या द्वेषाची प्रवासाची आखणी आहे. मग तिरंग्याच्या जागी भगवा आणि संविधानाच्या जागेवर मनुस्मृती अशा विचारांना उजाळा द्यायचा आणि तशी लोकांच्या मनाची तयारी करायची. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आठवणी पुसायच्या, त्याच्या नेत्यांना बदनाम करायचं, त्या लढ्याला विरोध करणाऱ्यांना देशभक्तीचा रंग चढवायचा आणि 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं नव्हतं हे सांगत फिरायचं. हाच या योजनेच्या कटाचा भाग आहे. देशातल्या काही अर्धवट आणि मोदी भक्त नटनट्या देशाला 2014मध्ये स्वातंत्र्य मिळालं असं आत्ताच सांगू लागले आहेत आणि देशाचे राज्यकर्ते त्यांना गोंजारून लोकसभेच्या निवडणुकीची तिकीटं देत आहेत.
हा सारा प्रकार उद्याच्या आखणीची पायाभरणी ठरावा असाच आहे. यासाठी ज्या मानसिकतेची उभारणी आणि फवारणी करायची ती सध्याची माध्यमं कृपेनं करीतच आहेत. मंदिरं कशासाठी बांधली जातात? त्याऐवजी शाळा का बांधल्या जात नाहीत? धर्माचे निकामी झेंडे ठिकठिकाणी का लावले जातात? परधर्माच्या दैवतांना आणि पूजास्थानांना लक्ष का बनवलं जातं? गोडसेची देवळं बांधण्यापर्यंत त्या माणसांची मजल कशी जाते आणि त्याच्यावर चित्रपट आणि नाटकं बेतणारी या क्षेत्रातली मूर्ख माणसं एकत्र कशी येतात? गांधीजींचा खून करणाऱ्यांना नायक बनवायचं आणि संविधान हाच देशाला मिळालेला मोठा शाप आहे अशी पापवाणी का उच्चारायची? समाजाचे खरे प्रश्न का दडवले जातात? महागाई, बेरोजगारी, विषमता, 24 कोटी कुटुंबियांचं दारिद्र्याच्या रेषेखाली जाणं आणि बेकारांच्या तांड्यांची भटकंती हे सारं भजनात गुंतवायचं की प्रवचनात? रामाभोवती की बजरंगाभोवती? देवाच्या दयेवर जगणारे मग स्वतःकडं कसे वळतील आणि त्यांची दखल दुसरे तरी कशी घेतील? आपल्याला विरोध करणारी सरकारं राज्यात सत्तेवर आलीच तर त्यांचे आमदार विकत घ्यायचे आणि पाडायचं. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि आसामसारख्या राज्यात आलेली सरकारं आमदारांची खरेदी करूनच पाडली गेलेली आहेत. 3 राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात डांबले गेलेत. त्यांच्या पश्चात त्यांच्याही आमदारांची खरेदी आता सुरू झाली आहे. कुणीतरी म्हणालं, ही एक हुकुमशाहीची पायाभरणी आहे. खरं तर सत्ता, धर्म आणि संपत्ती यांचं एकत्रीकरण झालं की त्यामुळं सत्तेची एकाधिकारशाही आणि एकतांत्रिक हुकुमशाही आपोआपच उभी होते. देशात धर्मगुरूंचे तांडे, उद्योगपतींचे वर्ग आणि सत्ताधाऱ्यांच्या मिरवणुका यांचं एकत्रीकरण झालेलं आपण पाहतोच आहोत. त्यांना नटनट्या आणि करमणूककारही विदूषकासारखे जुळत आहेत. सामान्य माणसांचे डोळे दिपवणारा आणि त्या धुक्यानं झाकणारा हा प्रकार आहे. एकेकाळी रोमन हुकुमशहा ग्लॅडिएटर्सच्या लढाया आणि सिंह, माणूस यांच्या हाणामाऱ्या याचसाठी आखत असत. अशा वेळी समाजाचे डोळे कोण उघडेल आणि त्यासाठी कोणता टिळक, गांधी, आंबेडकर आता जन्म घेईल? कदाचित त्यांच्या जन्माआधी आज दिपलेले आणि झाकलेले डोळे कदाचित मिटलेलेही असतील. मात्र सत्ताधाऱ्यांनी आणि धुरकऱ्यांनी याची काळजी घेण्याचं कारण नाही. त्या रसेलला ब्रिटिश राज्यकर्त्यांनीच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बहिष्कृत करून देशाबाहेर घालवण्याची तयारी केली होती. फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी व्हॉल्टेअर या त्याच्या तत्त्वज्ञ टीकाकाराला देशाबाहेर घालवलंही होतं. आपण हे M.F. हुसेन या चित्रकाराला देश सोडायलाच लावला आहे. तस्लिमा नसरीनला जगात घर नाही आणि सलमान रश्दीला भूमिगत राहून जगावं लागतं. सगळ्या सत्ताविरोधी आणि व्यवस्थाविरोधी आवाजांची ही आजची स्थिती आहे. त्यातल्या त्यात आपला विनोद हा की सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलेला एक इसम आज आपल्याच देशाचा गृहमंत्रीपदावर विराजमान आहे. झालंच तर अल्पावधीत त्याचं कुटुंब अब्जाधीशही बनलं आहे. सत्ताधाऱ्यांना दिलासा आणि टीकाकारांना गप्प करणारी ही लोकशाही आहे. हिला एकेकाळी इंडोनेशियात गायडेड डेमोक्रॅसी तर पाकिस्तानात कंट्रोल डेमोक्रॅसी असं म्हटलं जायचं. यातनं ज्यांना जे शिकायचं आहे ते त्यांनी शिकून घ्यावं. अशावेळी अयोध्येचा राम किंवा द्वारकेचा कृष्ण काहीही करणार नाही. कदाचित एव्हाना त्यातल्याही कुणी सत्तेचा पदर धरलाच नसेल असंही म्हणता येत नाही. पांडुरंग तेव्हाही विटेवर होता. आता तो तिथंच स्थिर आहे आणि समोर घडणारं मुकाट्यानं सारं बघणार आहे. त्याच्या या नाकर्तेपणाला आपणच उदारपणे क्षमा करावी एवढंच इथं विनवायचं आहे. कळावे, आपला पांडुरंग. आपल्याला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.